भारुड आहे, स्वामी समर्थांचं भारुड आहे, ऐका. अनंत कोटी ब्रह्मांड महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आला 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 योगीराज गुरुदत्तांचा दत्तात्रयांचे चौथे अवतार मानले जातात. आंध्र प्रदेशातून हिंदूंचे पवित्र स्थान असलेल्या श्री शैलम येथील कर्दळी वनातून ते प्रकट झाले. कसे झाले बघा. कर्दळी वनातून आला योगी विश्वंभर. भक्तांना वेगवेगळ्या रूपात पाहिलं. कर्नाटक आणि आंध्रामध्ये स्वामी नृसिंह सरस्वती, तर काही ठिकाणी चंचल भारती आणि साक्षात अक्कलकोटी श्री स्वामी समर्थ स्वरूपात भक्तांना ते दिसू लागले. कसे दिसतात बघा स्वामी. जय जय स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. अक्कलकोटी माया माऊली माझी
अक्कलकोटी हो माय माऊली माझी अक्कलकोटी, माय माऊली माझी अक्कलकोटी, माझ्या स्वामी नाम राहुली, माझ्या स्वामी नाम राहुली, माझ्या स्वामी नाम राहुली, माझ्या स्वामी नाम राहुली. घालूनिया स्फटिकाची माळ घालूनिया स्फटिकाची माळ, घालूनिया स्फटिकाची माळ, निरुमणी मध्ये ते जाळ माळ शोभून दिसे स्वामींच्या कंठी, माळ शोभून दिसे स्वामींच्या कंठी. माझ्या स्वामींचे नाम राहुली, माझ्या स्वामींचे नाम राहुली, माझ्या स्वामींचे नाम राहुली, माझ्या स्वामींचे नाम राहुली. माणिक प्रभूंनी श्री स्वामी समर्थांना आपला भाऊ असे मानले होते. चिंतोपंत टोळ यांच्या सांगण्यावरून स्वामी 22 वर्ष अक्कलकोट येथे राहिले. त्यांचे परमशिष्य चोळप्पा यांच्या निवासस्थानी त्यांनी वास केला. कसा केलाय बघा. अक्कलकोटी स्वामी पाहिले, अक्कलकोटी स्वामी पाहिले, अक्कलकोटी स्वामी पाहिले, अक्कलकोटी स्वामी पाहिले, माणिक प्रभूना भाऊ मानले, माणिक प्रभूना भाऊ मानले, माणिक प्रभूना भाऊ मानले, माणिक प्रभूना भाऊ मानले. अक्कलकोटी स्वामी पाहिले, अक्कलकोटी स्वामी पाहिले, अक्कलकोटी स्वामी पाहिले. स्वामी समर्थ अक्कलकोटी, स्वामी समर्थ अक्कलकोटी, स्वामी समर्थ अक्कलकोटी, माया उभी लेकराच्या पाठी, मायावी लेकराच्या पाठी, मायावी लेकराच्या पाठी. अक्कलकोटी स्वामी पाहिले, अक्कलकोटी स्वामी पाहिले, अक्कलकोटी स्वामी पाहिले. कर्दळी वनात स्वामींनी 300 वर्ष तपश्चर्या केली. स्वामी ध्यानात मग्न होते. मुंग्याने त्यांच्या शरीरावरती अख्ख वारुळ निर्माण केलं होतं, तरी स्वामींच्या मुखात शिवनामाचा जप चालू होता. ओम नमो नमामि शंकर त्यांच्या हृदयात, हर हर शंकर नमामि शंकर त्यांच्या मुखात. 300 वर्ष केली तपस्या वारुळात, 300 वर्ष केली तपस्या त्यांनी वारुळात. 300 वर्ष केली तपस्या त्यांनी वारुळात. त्यांनी वारुळात. ओम नमामि काय तपस्या होती स्वामींची. 300 वर्ष अंगावर सगळं वारुळ निर्माण झालं, तरी स्वामीने तो त्यांचं भक्ती काय सोडलेली नाही. काय होतं बघा पुढे. अक्कलकोट येथे स्वामी वास्तव्यास होते. कोणास काही ठाऊक नव्हते. स्वामी कसल्या तरी चिंतेमध्ये होते. त्यांचे लक्ष कोणा भक्ताकडे असावे. स्वामींनी 3 दिवस अन्नप्राशन केलं नव्हतं.
म्हणून सगळे चिंतेत होते. अखेर सोळप्पाने स्वामींना विनवणी करून घरी भोजनासाठी नेले आणि म्हणाले, सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू. मनीचे हित तुझ सारे पद कमला गाऊ. बोला. सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू. स्वामींच्या चालण्यात वेगळाच वेग होता. ते नेहमी कोणातरी भक्ताशी बोलतात असे वाटे. एक टक आकाशाकडे स्वामी असे नुसते पाहत होते. झाडांशी बोलत होते, पशु पक्ष्यांशी बोलत होते. त्यांची लीला त्यांनाच ठाऊक. काय झालं बघा, काही लोक त्यांना वेडा वेडा असे समजून त्यांच्यावर दगडधोंडे मारू लागले. तेव्हा स्वामींनी काय लीला दाखवली पहा. स्वामी समर्थाना वेडा वेडा लोक बोलू लागले. स्वामी समर्थाना वेडा वेडा लोक बोलू लागले. सगळे वेडा वेडा असेच आमचे कणकवलीचे भालचंद्र महाराज. त्यांची लोकांना प्रचिती आली नव्हती. ते असेच आपले बसायचे कुठेतरी रस्त्यामध्ये. लोक त्यांना दगड धोंडे मारायचे. परंतु ज्यावेळी भालचंद्र महाराजांची प्रचिती आली त्यापासून लोक त्यांना देव मानू लागले. आणि खरे बघा, हे खरे अवतार होते. हे जे संत होऊन गेले खरोखर असे संत पुन्हा होणे नाही. आपल्या कलियुगामध्ये या आता संत होत आहेत, तर त्यांच्यासारखे संत होणे नाही. आणि त्यांचाच भक्तीचा मार्ग धरून आम्ही त्यांच्या चरणावर मस्तक ठेवून आम्ही त्या ठिकाणी चाललेलो आहे. आम्ही सुद्धा संतांसारखं हे भजन करतोय. आमच्याकडे करोडो रुपये नाही आहेत, मोठी एसी गाडी नाही आहे आमच्याकडे. अशोक वनात जावं लागेल आपल्याला म्हणून आम्ही गेली 52-53 वर्ष भजन केलं. परंतु ते काय म्हणून केले आम्ही, लोक म्हणतील, सांगतोय का तुम्हाला, अहो आम्ही एवढा पैसा कमवला, एवढा पैसा कमवला, ठेवायला जागा नाही, ठेवायला जागा नाही. एवढा पैसा सगळ्या बँका भरलेल्या आहेत, एवढा पैसा कमवलेला आहे. फक्त तुम्ही ईडीला सांगू नका, नाही तर उद्या घरात येतील आमचे ईडी वाले. हा कसला पैसा कमवलेला आहे? और राम नामाचं धन कमवलंय आम्ही. कशाचं धन? राम नामाचं धन. हे सगळ्यांच्या नशिबी नसतं राम नामाचं धन.
असले बोलणे आमच्या माळ घातलेले आहे म्हणून सांगले नाही तुमच्या नशिबात नाही म्हणून सांगलं नाही रे बाबा. आमचे मासेच सुटत नाहीत अजून लय प्रयत्न केलो आणि खरोखर बुवांसाठी एकदा टाळ्या वाजवा. निदान आमच्या बुवाने तर जी गळ्यामध्ये माळ घातलेली आहे. खरं आहे जीवनामध्ये येऊन आपण काय खावं काय नाही खावं सगळ्याच वस्तू खाण्यासारख्या आहेत. सगळ्याच वस्तू खाण्यासारख्या आहेत. कुठल्याच आपण वस्तू नाही खाल्ल्या तर त्याचा उपयोग काय त्याचा काही एक उपयोग नाही. म्हणून आम्ही आमच्या लोकरी बुवांचा आदर्श ठेवून मासे खातो. तुम्ही त्या लाडा आधी बंद करून टाकला तर आम्ही माशाच्या पाठी लागूच नाही. मासे तुम्हीच आणतात बाजारामध्ये आमका जायचा लागता. मग ते मला सांगत होता ना खापा खापा. खरोखर बुवांच्या आता रत्नागिरीला गेलो किती प्रेम आहे बघा. त्यांच्या वहिनी होत्या खरोखर आम्हाला त्या कापी म्हणून स्वतः हाताने आम्हाला त्या वाढवत होत्या. आम्ही 2-4 हरियाण बाबा पण होते मला वाटतं. तर खरोखर हे प्रेम असतं भजनाचं. आम्ही हे प्रेम जपलं. मी नेहमी सांगतो मला ते उलट करून सांगतायत. मी नेहमी सांगतो भजनामध्ये ज्या ज्या ठिकाणी आमचे चरण लागतील ना हे चरण तो परिसर पवित्र झाला म्हणूनच समजा. एवढं आम्ही जपलंय. साधी गोष्ट नाहीये. परमेश्वरासमोर सांगतो फार चांगल्या मनाचे आम्ही बुवा आहोत. खूप फार जपतो. सुईच्या टोका एवढी सुद्धा चूक आमच्याकडून होणं शक्य नाहीये. असं आम्ही भजन करतोय आतापर्यंत. साधी गोष्ट नाही आहे ही एवढं जपणं म्हणजे. आणि या 75-76 वर्षापर्यंत स्वामीने आम्हाला आपुलिया बळे नाही मी बोलत सखा कृपावंत वाचा त्याच्या वाचेवरती आम्ही बोलतोय. आज बघा आमच्या आशाताई 92 वर्ष होऊन गेली. किती अजरामर झाल्या होऊन गेल्या. म्हणजे गायक असा कलाकार असा अजरामर व्हायला पाहिजे. म्हणून आम्ही 75 वर्ष गाठलेली आहे. आम्हाला सुद्धा त्यांच्यासारखंच मृत्यू यावा. काहीतरी आपलं नाव करूनच मृत्यूने आपल्याला आल्यानंतर आपल्या नावाला किंमत राहील. त्या मृत्यूची किंमत बघा. त्यांची किती गाणी अजरामर झाली. तुम्ही सुद्धा म्हणाल की खरोखर चंद्रकांत परशुराम विलास पाटील बुवा नंतर या 3 बुवानी आता जे नवीन बुवांका लाज वाटतं आमचे नाव घेऊन. त्याने हा विचार करायला पाहिजे की चंद्रकांत परशुराम विलास बुवा पाटील नंतर कासले बुवा लोकरे बुवा हरियाण बुवा गुरव बुवा या लोकांनी हे आमची प्रथा चालवलेली आहे. नवीन बुवा हे नाव घेत नाहीत. खरोखर त्याने जर आमचं नाव घेतलं खरोखर तर ते धन्य होतील. त्यांना आमचं नाव घेण्याकरता फार मोठं मगात बुवाने सांगितलं की देवाचं जी नावं ठेवली आहेत जुनी माणसं राम कृष्ण हरी गोविंद गोपाळ ठेवायचे. का ठेवायचे की देवा धर्माची तरी नावं मुखातून प्रत्येकाच्या यायला पाहिजे. म्हणून आताच्या मुलांनी सुद्धा आमची नावं घ्यायला पाहिजे की या लोकांनी या 3-5 बुवानी ही भजनाची प्रथा राखली आहे. म्हणजे भजन राहणार नाही आमच्या नंतर. मला वाटत नाही आमच्या नंतर हे भारूड वगैरे काही होणार नाही. स्वामी समर्थांना आणि चोळपाला लोक खूप त्रास देत होते. परंतु काही दिवसांनी लोकांना स्वामींच्या दिव्यत्वाची प्रचिती येऊ लागली आणि हळूहळू तीच मंडळी स्वामींच्या चरणी येऊ लागले आणि भक्ती मार्ग मोकळा झाला. समर्था 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 आहे अगाध तुमची लीला. समर्था समर्था आहे अगाध तुमची लीला. समर्था समर्था आहे संसार
भक्ताचा तुलविते श्री दिव्यत्वाची तुम्हा प्रसिद्धी श्री दिव्यत्वाची तुम्हा प्रसिद्धी समर्था समर्था स्वामी समर्थ अक्कलकोटी आले ते खंडोबाच्या कट्ट्यावरच स्थानापन्न झाले. खंडोबा म्हणजे साक्षात भगवान शंकर. लोकांना स्वामी खंडोबाच्या रूपात दिसू लागले आणि स्वामींच्या मुखातही शिवहरशंकर नमामि शंकर येळकोट येळकोट जय मल्हार असे स्वामी म्हणू लागले. अक्कलकोटी स्वामी समर्थ आले परिजरी. अक्कलकोटी स्वामी समर्थ आले परिजरी. सद्गुरुनाथ भक्तासाठी नाही गेले तुम्ही. सद्गुरुनाथ भक्तासाठी नाही गेले तुम्ही. अक्कलकोटी स्वामी समर्थ आले स्वामींना भजनाची आवड होती. लोकही त्यांच्या बरोबर टाळ मृदुंग हरिनामात रंगून जातात आणि सारे सकीर्तनाचा आनंद लुटत होते. स्वामी समर्थांना आवड भजनाची. स्वामी समर्थांना आवड भजनाची. स्वामी समर्थांना आवड भजनाची. स्वामी समर्थांना आवड भजनाची. टाळमृदुंगाच्या साधनादाची. स्वामींना जंगलातून फिरण्यास आवडत असे. एके दिवशी जंगलातून जात असता दारिद्र्याने ग्रासलेला एक दरिद्री स्वामींना दिसला. स्वामीने ओळखलं, हा संसाराला कंटाळाला दिसतोय म्हणाला. जंगलात फिरतोय. स्वामींनी त्याच्या जवळ बोलावले आणि त्याच्या मस्तकावरती हात फिरवला आणि म्हणाले, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी उभा आहे. आणि जमिनीवर फिरणारा सर्प स्वामींनी त्याच्या झोळीत टाकला आणि म्हणाले, जा, तुझं कल्याण होईल. जा. काय म्हणाल? सर्प उचलूनी झोळीत टाकला. सर्प
रिसालदार नावाचा इसम स्वामींची थट्टा करू लागला. स्वामींनी त्याला पाहिलं आणि मध्येच पुटपुटले, म्हणाले याला आता इंगा दाखवायलाच पाहिजे. त्याच्या समोरच स्वामी रिकामी चिलीम घेऊन तोंडात जोरदाराने हवा घेऊ लागले. क्षणात त्या चिलमीतून धूर येऊ लागला. रिसालदार पाहताच राहिला आणि स्वामींना शरण आला आणि म्हणाला, अक्कलकोट के बादशाह तुम हम तो है गुलजार. चांगला धडा शिकवला. मुंबईचे 3 व्यापारी हरिभाऊ, लक्ष्मण आणि पंडित यांना धंद्यात खूपच तोटा होऊ लागला. तिघेही वैफल्यग्रस्त झाले. एका स्वामी भक्ताने स्वामींचे स्मरण करण्यास सांगितले. तेव्हा काय घडले बघा. रडूते लागले तिघे व्यापारी डुबले, व्यापारी डुबले, तिघे व्यापारी डुबले. डोळे पाण्याने भरले, पाण्याने भरले, पाणी उडले. डोळे पाण्याने भरले, व्यापारी डुबले, डोळे पाण्याने भरले, स्वामी नामाने ते अलगद उतरले, स्वामी नामाने ते अलगद उतरले, अलगद उतरले. काही दिवसांनी तिघेही धंद्यामध्ये तरले. एकदम डॉन खाली झाले होते, एकदम खाली गेले होते, तळाला गेले होते. पुन्हा वर आले स्वामींच्या नावाने आणि स्वामींची भक्ती करू लागले. हरिभाऊ तावडे तर स्वामीमय झाले. बघता बघता ते स्वामींचे मानसपुत्र झाले. मानसपुत्र ओळखू लागले. त्यांना स्वामींचे अपंग आणि अनेक रचना ते करू लागले आणि स्वामीसूत या नावाने प्रसिद्ध झाले. शेवटी त्याने मुंबईतील कामठीपुरा येथे स्वामींचा मठ तयार केला आहे. बघा, कामठीपुरामध्ये स्वामींचा फार मोठा मठ आहे. कधी गेलात तर आजही या मठात भक्तांची गर्दी होते. हरिभाऊ हे राजापूर इटियाला गावातील कोकणपुत्र होते. स्वामींच्या चरणावरी भक्त रमला तरी, स्वामींच्या चरणावरी
जगातील साऱ्या भक्तांचे कल्याण करतात. स्वामींच्या हाकेला धावती स्वामी साऱ्या भक्तावर आणि आम्हावर स्वामींची कृपा छाया राहो. अशा प्रकारे इथे स्वामींना वंदन करून श्रीधराने हे भारूड इथे संपवलेलं आहे. धन्यवाद धन्यवाद. स्वामी कृपा कधी करणार, स्वामी कृपा कधी करणार, स्वामी कृपा कधी करणार, स्वामी कृपा कधी करणार. तव चरणाचे दर्शन द्याय, तव चरणाचे दर्शन द्याय, तव चरणाचे दर्शन द्याय, तव चरणाचे दर्शन द्याय. मला कधी घडणार, कृपा कधी करणार, स्वामी कृपा कधी करणार, स्वामी कृपा कधी करणार. स्वामी राया माझी काया, स्वामी राया माझी काया, स्वामी राया माझी काया. आतुर झालो तुम्हा पाया, आतुर झालो तुझा पाया, आतुर झालो तुझा पाया. जयाचा उशीर जयाचा उशीर कसया, दर्शन कधी देणार, स्वामी कृपा कधी करणार, स्वामी कृपा कधी करणार, स्वामी कृपा कधी धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.